तर आमचं जे दुसरं गेम राहिली होती ना टायरमधली, तर ती आम्ही केली आणि खूप मज्जा आली. मस्त घसरत आम्ही खाली आलेलो. आणि इथे बघू शकताय आराध्याला सगळं कॉम्प्लिमेंटरी गेम मिळाले होता. तर हे आराध्याला घेऊन टायरमध्ये बसले होते आणि आराध्या पण खूप एन्जॉय करत होती. तर आता वरती ना बर्फाचे डोंगर चढायला खूप वेळ लागणार आहे आम्हाला. त्यामुळे मग आम्ही ही गाडी बुक केली. त्या गाडीवरनं आता वरती चाललोय. अरे रोहतांगला ना तुम्हाला स्पोर्ट्स करायचे असतील तर डोंगर उतरून खाली जावं लागतं आणि डोंगर चढून परत स्पोर्ट्स झाल्यानंतर डोंगर चढून वर यावं लागतं. तुम्हाला जर चालायचं नसेल तर त्यांच्या तिथे बाईक असतात, त्यावरून तुम्ही जाऊ शकता आणि त्यानुसार तुमचं ते रेंट घेतात. बघा इथं बाईक असतात, या बाईकमधून ते आपल्याला तिथं खालीपर्यंत घेऊन जातात. आम्ही जाताना चालत गेलो होतो आणि येताना आम्ही गाडीतून परत त्यांनी आम्हाला इकडे सोडलं. त्यासाठी पण खूप चार्जेस आहेत त्यांचे. आम्ही आलोय, प्रतिमा दिदी आणि प्रांजल अजून तिथेच आहेत. इथलं चालत येता येते बघा. ऊन लागलं भारी वाटायला तिथे. मम्मी सांगते की नाही माझं शूटिंग केलं. इथे रस्त्यावर बर्फच असणार सगळा. तर रोहतांगला आमचे सगळे स्पोर्ट्स झाले. त्याच्यानंतर आम्ही चाललोय आता अटल टनलला, म्हणजेच खूप मोठा बोगदा आहे, तर तो बघण्यासाठी चाललोय. आणि इकडे बघू शकता तुम्ही भरपूर असा बर्फ आणि फ्रेश बर्फ होता आणि तिथे पण आम्ही थांबून थोडा वेळ फोटो वगैरे काढले. खूप मस्त वाटत होते सगळीकडे बर्फ बघून. आता जास्त थंडी वाजायला लागली बर्फातून जाऊन आल्यावर. मस्त फोटो वगैरे आम्ही छान क्लिक केलेत. पॅक झाले आता. हा आणूया गॉगल, पुढे घेऊया. आता त्याला गॉगल पाहिजे झालंय. यहाँ मौसम खराब होते कब कुछ नहीं पता कब खराब हो जाए. इसलिए हम आपको बार बार पूछते हैं हम कितनी देर में आएंगे. अब देखो मेरे को पता है पहले. आगे क्या हाँ. पोजीशन रहेगी. अभी क्या होएगा 4 बजे से पहले, क्योंकि हमें पता ना मौसम खराब हो जाए फिर दिक्कत हो जाती है. अभी कुछ दिक्कत नहीं ना, अभी इस मौसम में अभी कुछ नहीं रहता. अभी हम सही टाइम पे आए ना. बिल्कुल. हमारा क्लाइमेट भी अच्छा रहा. स्नोफॉल रहने दो. मेन बात पता क्या रहती है, मैंने तभी आपको सुबह टाइमली निकाला. भाई टाइम से चलो. हाँ. मेरे को पता है इधर पूरा दिन खराब हो जाता है. बराबर है. ये दिक्कत कल भी रहती है. आपने बोला 7 बजे से पहले. अब कल हम 10-11 बजे आराम से निकलेंगे. आराम से उठना, आराम से ब्रेकफास्ट करना, आराम से निकलेंगे. कल तो लोकल ही करना है ना अपने को सारा. तो कल की नाइट भी अपने एक्टिविटी होती है इस ग्राउंड में. अच्छा इस ग्राउंड में रहते. हाँ. रोहतांगवरनं निघालोय आम्ही. थंडी खूप वाजते. पाठीमागे बघू शकताय डोंगर. आम्ही चहासाठी थांबलोय आणि येताना चकली घेऊन आले. मी चहा चकली खायला. अगं पडती थंडीनं बोलायला पण येणं झाले. थंडीने एवढा थंडी वाजायला लागली. आणि आता आम्ही आलोय अटल टनलच्या इथे. म्हणजे 10 किलोमीटरपेक्षा पण जास्त मोठा आहे तो बोगदा. आणि आता त्या बोगद्यातून आपण जाणार आहोत थोड्या वेळाने. इथे फक्त आम्ही फोटो वगैरे काढण्यासाठी थांबलोय आणि टुरिस्ट बघा इथे किती भरपूर आलेले आहेत. उस जगह लकड़ी जहाँ पे ये लवकर इकडं. आता आपण कुठं आहे? नदी दाखव. टनल चालू झालाय. कोल्हापूर पर्यंत आपलं हुपरी ते कोल्हापूर पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढं अंतर आहे नाही.
नाही तेवढं नाही म्हणा. किती किलोमीटर दहा म्हणजे? दहा 10 किलोमीटर. दहा. 10 से ऊपर ही होएगी. 10 के वर आहे म्हणा काय. काय 10च्या वर म्हणजे इचलकरंजी एवढं असणार. अंकिता उबरी इचलकरंजी. बघा अटल टनल पास करून आता आम्ही आलो आहे सोलांग व्हॅलीमध्ये आणि इथे स्पोर्ट्स वगैरे आहेत, तुम्हाला दाखवते मी. ग्लायडिंग आहे, तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही इथे येऊन करू शकता सोलांग व्हॅलीमध्ये. आणि 2-3 गेम्स आहेत इथे. परत इथे रोपवे पण आहे. रोपवे उंचावर आहे एकदम, त्यामुळे भीती वाटाली. आमच्या आहोंना लई उत्सुकता आहे करायची. तर आता आमचा हा लास्ट पॉईंट आहे सोलांग व्हॅली. आज सकाळपासून आम्ही खूप फिरलो आहे आणि इथे आता संध्याकाळी होईल तसं ना तापमान खूप कमी होत चालले. म्हणजे आता रात्रीचं तर मायनसमध्येच होतं म्हणे. आम्ही जिथे रोहतांगमध्ये गेलो होतो तिथे 1 तापमान होतं फक्त. आता इथे पण मला वाटते खूप कमी असणार आहे आणि रात्र होईल तसं खूप कमी होतं, मायनसमध्ये जातं. इकडे बघा हे पॅराग्लायडिंग चालू आहे. परत तिथं पण एक काहीतरी गेम आहे. पिल्लू आमचं थरथर आले. कसा आला त्या कसं हा 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 थंडी वाजली. हे बघा हे असं राईड करून आणतात आपल्याला पॅराग्लायडिंग. अरे 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 पडतंय डायरेक्ट. तर 5:30 वाजलेत, त्यामुळे त्यांचं बंद झालेलं आहे आता जे काही रायडिंग होते ते. इथून मग तुम्ही हा नजारा बघू शकताय. हे बघा खूप मस्त वाटले. काय झालं? नो एंट्री लिहिले, कसं जाणार? थोडं लवकर आलं असतं तर आम्हाला पण मग हे रायडिंग करायला आलं असतं. आम्हाला म्हणजे हे आणि प्रांजल दोघं करणार होते, मी तर नाही. मला भीती वाटते हे सगळं करायला. आणि इथं आतमध्ये बघा काय काय आहे. हे बघा हे पिल्लू हेलिपॅड असं आहे काय रोपवे? हा त्यांनी नकाशा तयार केलाय वाटतं असं. आता ते झाडे किती छोटी छोटी केल्यात बघ की. आता आपण कुठं आहे? रोड कशा ते आपण अशा रोडला आलोय. घर बघ. होय घरं पण आहेत छोटी छोटी. कसलं भारी केलंय. आणि ते बर्फ आहे बघ. हो तिकडं बर्फाचं डोंगर आहे, तिथं आपण जाऊन आलोय आता. इकडं पण आहे. तिथनं आपण एवढं मस्त कलाकृती केल्या ना. कुठं आहे ते घर? एवढा उंच आहे तरी पण. संध्याकाळचं बंद असतं का? अंकिता, हा तुझ्यामध्ये काय काय येतंय काय? जाणार आहे. तर आम्ही सोलांग व्हॅलीहून ना लगेच निघालो आणि इथे पोचलोय. आता वाजलेत 6:15 साडेसहा वाजलेत आणि अंधार बघू शकताय. आणि हे इथे आम्ही राहिलो या वरच्या रूममध्ये. संध्या रिसॉर्ट ना, संध्या रिसॉर्ट अँड स्पा हॉटेलचं नाव आहे. आणि आम्ही आता याच्या गार्डनमध्ये आलो आहे कारण की आमचे जे ड्रायव्हर भैया आहेत ना त्यांचा परवा बड्डे झाला, आम्हाला माहीत नव्हतं. आणि आता छान आमची त्यांची ओळख झाली. तर बोलता बोलता ते बोलून गेले, म्हणून मग आम्ही आज त्यांच्यासाठी केक आणला आहे. कारण एक तर ते त्यांच्या
फॅमिलीसोबत नाहीत आत्ता आमच्यामुळे ते त्यांच्या फॅमिलीसोबत नाहीत. बड्डे पण त्यांचा फॅमिलीसोबत नाही केला, त्यामुळे मग आता आम्ही त्यांचा बड्डे करतो आहे. सो आम्ही केकचे भरपूर दुकान बघितली, इथे कुठंच भेटला नाही. शेवटी इथे एक आम्हाला भेटलं, तर आम्ही केक आणला एक छोटासा, कारण की मोठा आणला तर तो काही संपणार नाही आणि गार गार तर खाणं अशक्य आहे इथे. तर छोटासा एक आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत त्यांच्यासाठी. चला गुड़िया पहले गुड़िया को देंगे ए जा आराध्या, त्यांना चारव थोडं. बढ़िया नहीं है बंडी है. बंडी बंडो बनता येते पप्पांची. जाने दो थोड़ी देर कट कर. हां लो खिच्चो फोटो खिच्चो इधर आ. हो तुम्ही चालवा की त्यांना फोटो घेऊया. मी चालवलं. हां इकडं इकडं बघा, इकडं यहाँ पे देखो. हाँ क्योंकि बहुत बहुत धन्यवाद. बैठे, थोड़ा थोड़ा खा लेते हम सब. हाँ हाँ बैठिए. आप ही लो प्लीज. पाहिजे का क्रीम कुणाला? लीजिए. चला आता रूममध्ये येऊन थोडंसं फ्रेश झालो आहे आणि थोडा वेळ टी व्ही पण बघत बसलो आम्ही. आज इथे आज निवांत वेळ मिळाला की नाही तर आता थोडा वेळ खाली बसणार आहे. इथे आल्यापासून आम्ही खाली बसलोच नाही आहे. ते छान सोफा वगैरे आहे, पण आराध्याकडे आहे. मोबाईल बंद कर. सो आता जरा निवांत गप्पा मारू परत एकदा. आणि जेवण तयार आहे, त्यांचा फोन आलेला, पण थोड्या वेळाने जो आता काही लगेच नाही. स्नॅक्स वगैरे खाऊन झाले, पोट भरलेलं आहे अजून, त्यामुळे निवांत जेवणार आहोत. एक अर्धा तास बसूया होय की नाही? अर्धा तास बसणार, मग जेवून परत थोडंसं एक शतपावली करणार बाहेर. इथे ना कसं आहे, जेवण तयार असलं ना की रूममध्ये फोन येतो की तुमचं जेवण तयार आहे आणि तुम्ही कधी येणार जेवायला. तर आता हे बघा मस्त असं हे रिसेप्शनिस्ट आहेत. इकडे असं बसायचं मस्त स्पेस, इथे बसायला जागा दिली त्यांनी. इकडे ये ना पिलू. आणि हा एंट्रन्सला हे असं काहीतरी केलंय त्यांनी. इथे लिफ्ट आहे. आम्ही काल आलो होतो तेव्हा इथे एक छान मोठा ग्रुप बसला होता गप्पा मारत. रूममध्ये ना इथे हॉटेलमध्ये असं गेमचं पण आहे. इथे कॅरम आहे आणि ह्याला काय म्हणतात ग? टेबल टेनिस आहे. कॅरम हे आहे बुद्धिबळ. चला आराध्या खेळ तिकडून तू आणि दीदी इकडून खेळत्या. हां कसं खेळायचं ते? इथनं सुरुवात आहे. हां एक नंबर मस्त. वाव वेल डन. हां एक नंबर. वाव परफेक्ट शॉट. नाइस. कम ऑन कम ऑन. आराध्या तू हातानं मार काय पिलू. मस्त मस्त प्रांजल एक नंबर. हो तिला पण खेळायला घ्या की हो. हा आई ग तेवढं चिडलंय बाळ. काय मारायला बिरायला काय आहे काय नाही म्हणा. असं खेळणार वे आराध्या तू? बाळ बॅट बॉल न खेळायला नाहीस तू. हळूच टप्पा मारायचा असतो तो. मस्त मस्त एक नंबर ग पिल्लू. एक नंबर सोना. वेल डन वेल डन वेल डन. हां वा वा वा. टेबलाच्या बाहेर टेनिस चाललाय जा बॉल. हा टेबल टेनिस नाही आहे, हा टेबलावरनं खाली पडणारा टेनिस आहे हो.
वा वा, कॅच पण आहे याच्यात. ह्या गेममध्ये कॅच पण आहे वाटतं. मस्त ग, एक नंबर. मस्त घेतेस ग आराध्या पिल्लू. ऑलिम्पिकमध्ये नाव घालायचं तेवढं बाकी आहे तुझं सोना. मस्त मस्त. आलो आता जेवायला. हा मुर्ग मसाला आहे आणि हे काय आहे दिदी स्वीटमध्ये? शाही टुकड़ा. शाही तुकडा. सलाड आहे, मिक्स व्हेज आहे, बैंगन का भरता आणि राजमा आहे. इकडे पनीर टिक्का मसाला आहे आणि हे आहे व्हेज मंचाव सूप आणि रोटी. खूप मज्जा आली आम्हाला आज. मस्त खेळलो आम्ही बर्फामध्ये. तर आज खूप छान दिवस गेला आमचा. आज आम्ही रोहतांगला जाऊन आलो आणि कुठली व्हॅली होती? सोलांग व्हॅली बघून आलो. पण आम्ही जायला आणि तिथलं ते स्पोर्ट्सचं जे होतं ना, पॅराग्लायडिंग वगैरे, ते सगळं बंद झालेलं. त्यामुळे ते काही जमलं नाही आम्हाला करायला. यांना इच्छा होती करायची आणि रोपवेमधून जायचं असं प्लॅनिंग होता यांचा, पण ते जमलं नाही आम्हाला. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर जरूर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.